पत्र लिहिलंय का कधी? हा काय प्रश्न आहे? मग टू द पॉइंटच बोलतो. तुमच्या गर्लफ्रेंडला म्हणजे गौरीला कधी लव्ह लेटर लिहिलंय? मग आज छान चान्स आहे, घ्या लिहून. हा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्र शॉर्ट मध्ये लिहायचं. इथे काय होतंय याबद्दल अजिबात लिहायचं नाही. लिहा. अरे लिहा. तुम्ही पत्र लिहिलं तरच तिचा जीव भांड्यात पडेल. हो, लिहा लिहा. याऐवजी मला एक फोन करू द्याल? एक मिनिट. यांना असंच हसत खेळत राहिलेलं बघायचं असेल तर पत्र लिहावं लागेल. लिहा. साहेब पत्र. तुम्ही इथे? हो, रिसेप्शनवर कोणी नाहीये. अच्छा अच्छा, द्या. साहेब तुम्ही इथे कसे? कपिल साठे बाहेर गेलेत ना, त्यांनीच मला सांगितलं की इथे जरा रिसॉर्टवर या, काळजी घ्या इथली, म्हणून आलं. अच्छा अच्छा, खूप दिवसांनी तुम्हाला भेटून बरं वाटलं. चला येतो. कपिल साठेचं काही पत्र वगैरे आहे का? नाही साहेब. बर, ठीक आहे. आता इथून काय सरळ पोस्टात? नाही, आधी मयेकरांच्या घरी गौरी मॅडमसाठी एक लेटर आहे. मग मला द्या ना पत्र. इथे येणारच आहे ना ती थोड्या वेळात, मी देईन. चला येऊ सर. बरं, मुलगा काय म्हणतोय तुमचा? ठीक आहे सर. फुटबॉलची प्रॅक्टिस नीट चालली आहे ना? व्यवस्थित. त्याला म्हणाव फुटबॉलमध्ये तयार झालास ना तर मी शब्द टाकेन त्याच्याकरता, म्हणजे कॉलेज ऍडमिशन करता काही प्रॉब्लेम येणार नाही त्याला. थँक्यू सर, येतो. गौरी करता पत्र म्हणजे बहुतेक कपिलचंच असणार. मी अत्यंत मजेत आणि सुखात आहे असे लिहिण्यामागचे कारण की पहिली अक्षरे डकवत डकवत नेल्यास तुम्हाला कळावयास वेळ लागणार नाही. लोक हो की मी आनंदात असल्याचे आढळून येईल आणि मग हे सगळे वृत्त तुम्हाला खुशाल समजेल. कपिल. हे काय पत्र आहे? मी अत्यंत मजेत आणि सुखात आहे असे लिहिण्यामागचे कारण की पहिली अक्षरे डकवत डकवत गेल्यास तुम्हाला तो नंबर बंद येतोय, पण तरी बरं मी त्याला सांगितलं की आजी त्याच्या फोनची वाट बघतायत. सांगितलंस ना? हो सांगितलं मी. एक काम कर, मला नंबर दे. नंबर देऊ? थांब देते. हा, एक सेकंड. हा, हे घे. करेक्ट आहे? हो बरोबर आहे. लागला. हॅलो कपिल. हिरेन, काय रे, कसं ओळखलंस? लाज वाटते का विचारायला? कुठे गेलायस तू? अरे कुठे गायब कुठे होणार आहे मी? हा काय बोलतोय ना तुझ्याशी? हॅलो, हा इंटरनॅशनल नंबर आहे. कुठल्या देशात पळालाय आणि का गेलाय? अच्छा, म्हणजे बातमी तुझ्यापर्यंत पोहोचली का? हो, सगळं माझ्यापर्यंत पोहोचलं म्हणून मी इथे रामाश्रयाला आलोय, कळलं ना? गौरी समोरच उभा आहे, ती तुझ्याबद्दलच सांगत होती आता मला. तू रामाश्रयाला काय करतोयस? कसा म्हणजे काय? अरे तू किती दिवस झाले आजीला फोन नाही केलास? अरे आत्ता थोड्या वेळापूर्वी मी फोन केला होता तिला. हो का? इतके दिवस होतास कुठे तू? कुणाचे फोन उचलत नव्हतास, आजीला सुद्धा फोन केला नाहीस तू. या सगळ्यांची कारण शोधायला मी इथे आलोय. आणि लेका, मी इथं आलोय ना म्हणून वाचलायच, कळलं ना? आता आजी इथं आली असती.
थँक्स. थँक्स काय त्याच्यात? तू आहेस कुठे? मी ॲम्स्टरडॅमला आलोय. तिथं काय करतोयस तू? काय थंडी एन्जॉय करायला आलोय इकडे. व्हॉट? बरं चल हिरेन, मी आता फार नाही बोलू शकणार. हा मी 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 जरा कामात पण आहे. तू यश नंतर बोलतो, काळजी घे. बाय. हे बघ ऐक. हॅलो कपिल. तो शेवटी काय म्हणाला माहितीये? मी ॲम्स्टरडॅमला आहे, थंडी एन्जॉय करायला आलोय. वाट हे असं म्हणाला तो? हिरेन हे खूप विचित्र आहे रे. अजून काय म्हणाला? काही नाही, हेच मी इथं मजेत आहे, माझी चिंता करू नका, कुणी टेन्शन घेऊ नका, कुणाला टेन्शन देऊ नका. पण हे सगळं बोलत असताना ना त्याचा आवाज इमोशनल झाला होता. माझ्याशी बोलताना तो खूप टेन्शन मध्ये असं वाटत होतं मला. गौरी, काही प्रॉब्लेम तर नसेल ना? म्हणजे तो कुठल्या संकटात नसेल ना? खरं सांगू हिरे, मी कोणाला काही बोलली नाहीये, पण मला या गोष्टीची खूप भीती वाटते. हा बरा असेल ना? नक्की ॲम्स्टरडॅमला गेलाय का इथेच कुठेतरी जवळ आहे? तो शेवटी काय म्हणाला माहितीये? मी ॲम्स्टरडॅमला आहे, थंडी एन्जॉय करायला आलोय. हिरेन सुद्धा कन्फ्यूज आहे. कपिलचे नक्की काय चाललंय? का वागतोय तो असा? आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत, आमचं काय होतंय हे त्याला कळत नाहीये का? अरे काही प्रॉब्लेम असेल तर सांगत का नाहीये तो? या सगळ्याचा काय अर्थ लावायचा काहीच कळत नाहीये. हा खेळ आहे का? आणि जर असेल तर तो नक्की कोण खेळतोय? जो कपिल मला माहितीये तो हे असले खेळ खेळणारा नाहीये. तो आई बाबांबरोबर किंवा माझ्या बरोबर कदाचित असा वागेल, पण आजींसोबत तो असा कसा वागेल? काहीतरी गडबड आहे, पण नक्की काय? आणि माझ्या सगळ्या अपेक्षा मोडून आई म्हणते तसं जर तो वाईटच असला तर? नाही नाही नाही, असं कसं करेल तो? पण तसं असलं तर? माझ्याशी तो खरंच खेळ खेळत असेल तर? काहीच कळत नाहीये. हे कोण कधी सुटेल ना काहीच कळत नाही. पण मी या कोड्यात अजून किती दिवस राहू? खूप त्रास होतोय मला कपिल, आता नाही सहन होते. कपिल प्लीज प्लीज लवकर ये लवकर. एक पत्र येणार होतं. कोणाचं पत्र होतं? कपिल साहेब, त्याने पाठवलं होतं पण अजून मिळालं नाहीये. हा डॅनी कोणासाठी काम करतोय शोधलं पाहिजे.